तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या. तशी श्रमाची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या. या संस्थेशी संबंध येणाऱ्या प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. कुणी लाल बत्ती भागात सर्वस्व गमावतंय, तर कुणाला HIV एड्सनी ग्रासलंय. कुणाचा जन्मच बेवारस या नावाने झालाय, तर कुणाचा भवताल झोपडपट्टीनं वेढलाय. कुणी अमानुष छळाला सामोरं जातंय, तर कुणाला हसवून देह व्यापार करायला लावलं जातंय. परंतु या सगळ्यांचा आनंद मात्र समान आहे. तो म्हणजे त्यांच्या जीवनात स्नेहालय नावाचा लखलखीत प्रकाश आहे. स्नेहालय प्रामुख्यानं वेश्या आणि त्यांच्या मुलांसाठी काम करणारी नगरमधील संस्था. खरं तर स्नेहालय हे नाव बरंच प्रसिद्ध पावलंय. त्याच्याबद्दल खूप लिहून आलंय. अनेक पुरस्कारांनी स्नेहालयला गौरवलंय. परंतु प्रत्येक वेळी स्नेहालयचं नवं रूप समोर येत राहिलंय. हेच स्नेहालयच्या कामाचं वैशिष्ट्य. हिम्मतग्राम HIV बाधितांसाठीचा स्नेहालयचा नवा प्रकल्प. या हिम्मतग्राममध्ये कुठनंही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून HIV एड्स बाधित परिवार येऊ शकतील आणि विशेषतः ग्रामीण भागात त्यांना खूप वाईट वागणूक मिळते. अशा परिवारांना 3 वर्ष 4 वर्ष आम्ही हिम्मतग्राममध्ये मोफत राहण्याची, प्रगती करण्याची, शिक्षण घेण्याची, त्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवण्याची हमी देणार आहोत. 25-30 एकर माळरानावर हिम्मतग्राम आकाराला येतंय. फक्त हिम्मतग्राम म्हणजे स्नेहालय नव्हे हे समजावून घेण्यासाठी स्नेहालयाच्या वाटचालींमध्ये डोकवावं लागतं. खरं तर स्नेहालय हा गिरीश कुलकर्णी या तरुणाच्या हिमतीचा प्रवास आहे. विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ता, काही काळ पत्रकार आणि सध्या प्राध्यापक असलेला हा कलंदर माणूस. या इसमानं आयुष्यातल्या पहिल्या कमाईतून हातगाडी घेतली. याच हातगाडीवरून त्यांनी पुढच्या काळात स्नेहालयची अनेक ओझी देखील वाहिली. त्याच्या व्यक्तिमत्वातूनच स्नेहालय उदयास आली. सुरुवातीला जेव्हा हे काम करावं असं मला वाटलं त्यावेळेला मी लालबत्ती भागामधली काही दृश्य पाहिले आणि त्यामुळे मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. अगदी लहान मुलगी होती जी 12-13 वर्षांची, ती व्यवसायामध्ये आणली जात होती. एक 35-40 वर्षाची महिला व्यवसाय करत होती. अगदी 70ची आजीबाई सुद्धा हा व्यवसाय चहाच्या कपावर करत होती. हे सगळं पाहून क्षणभर मनात विचार केला की परमेश्वरानं मला चांगल्या घरामध्ये जन्म दिला, परंतु जर या ठिकाणी मी जन्मलो असतो आणि जर या सर्व माता भगिनी आणि त्या मुलीच्या जागी माझ्या कुटुंबातली कोणी माणसं उभी असलेली मला पाहायला मिळाली असती तर मला काय वाटलं असतं. आणि या घटनेनं विलक्षण अस्वस्थ करून मी कामाला सुरुवात केली. ज्या गल्ल्यांमध्ये लोक गिऱ्हाईक म्हणून जातात तिथे गिरीश आणि त्याचे सहकारी नातेवाईक म्हणून वावरू लागले. पुरुष जातीवरचा विश्वास उडालेल्या या महिलांचे
अनेक कटू अनुभव त्यांच्या वाट्याला आले. परंतु त्यातून चौकटीच्या पलीकडचं त्यांचं जीवन समोर आलं. सुरुवातीला वेश्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता. त्यांना वाटायचं की हा यांचा काय उद्देश आहे, कारण त्यांचा पुरुष जातीवरचा विश्वास उडालेला असतो. परंतु त्यामुळे त्या मला फार प्रतिसाद देत नव्हत्या. मग माझ्या लक्षात आलं की त्यांची मुलं ही त्यांची समस्या आहे. मग त्यांच्या मुलांना घेऊन मी डे केअर सेंटर सुरू केलं, नाईट केअर सेंटर सुरू केलं. मग संध्याकाळच्या वेळेत त्या मुलांना वस्तीपासून लांब ठेवण्याचा यशस्वी प्रयोग केला. असा हळूहळू मी त्यांचा विश्वास संपादन केला. मग त्यांचे एक एक प्रश्न घेऊन लढायला सुरुवात केली. मग पोलिसांकडनं घेतला जाणारा हप्ता, मग ज्या कुंटणखाना चालवणारे आहेत ते आणि त्यांच्या गुंडांकडून महिलांवर होणारे अत्याचार, असे विषय घेऊन लढाईला सुरुवात केल्यानंतर त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढत गेला. या विश्वासाच्या बळावरच महिला संघटित होऊ लागल्या, अन्यायाविरुद्ध लढा उभारू लागल्या. दुसऱ्या बाजूला पाळणाघर ठीकठाक चाललं होतं. परंतु त्याचे परिणाम मिळण्यासाठी मुलांना या वस्तीमधून बाहेर काढणं आवश्यक होतं. ह्याच काळात एड्स नावाचं वादळ घोंघावत आलं. यावेळी मनसुखलाल मुथा यांनी नगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये स्नेहालयला जागा दिली होती. या माळरानावर पत्र्याच्या शेड्स उभारून एड्सग्रस्त महिलांना आणि मुलांना आधार देण्यात आला. HIV बाधितांच्या पुनर्वसनाचा भारतातला पहिला प्रकल्प अस्तित्वात आला. त्यावेळी एड्सबद्दल प्रचंड गैरसमज, HIV बाधितांविषयी प्रचंड घृणा, उपचारांविषयी त्रोटक ज्ञान यातून सारं समाज जीवन झाकोळून गेलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प आशेचा किरण ठरला. त्याच्या उभारणीसाठी स्नेहालयाचे कार्यकर्ते अहोरात्र झटत होते. त्यांच्या धडपडीला सुवालाल शिंगवी आणि मधुबेन गादिया यांनी बळ दिलं. त्यातून हे पुनर्वसन संकुल उभं राहिलं. हा पुनर्वसन प्रकल्प पुढे भारतातील अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी पथदर्शी ठरला. आज या संकुलामध्ये HIV बाधित तसंच वेश्यावस्तीतील जवळपास 400 मुलं मुली राहत आहेत. HIV बाधित मुलांची इथे स्वतंत्र व्यवस्था आहे. 7 एकर जागेवर हे पुनर्वसन संकुल उभं आहे, ज्याच्या खुल्या वातावरणामध्ये ही मुलं मोकळा श्वास घेतात. शिक्षण आणि संस्कार या माध्यमातून जगण्याच्या लढाईला सिद्ध होतात. या संकुलानं अंधाऱ्या खोल्या, गिऱ्हाईकं, दारू, सिगरेट, गुटखा, गुंड, पोलीस धाडी, दलाल हे वातावरण पार पुसलंय. व्यायाम, परिसर स्वच्छता, अभ्यास, भोजन, शाळा, खेळ, वाचन आणि प्रार्थना या दिनक्रमानं मुलांचं भावविश्वच बदललंय. नगरमधील 18 शाळांमध्ये ही मुलं शिकतात आणि इथून बाहेर पडल्यावर विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेतात, स्थिरावतात. स्नेहालयाने माझं लहानपणापासून शिक्षण आणि संगोपन केलं. मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकते. मी वयाच्या 12 वर्षाचे असताना संस्थेत आले आणि एका चांगल्या रुग्णालयात नर्स म्हणून जॉब करत आहे. मी लहानपणापासून स्नेहालयामध्येच वाढली. माझं 12वी नंतर स्नेहालयाने DED केलं. DED झाल्यानंतर मी स्नेहालयाच्या शाळेमध्येच जॉब करणार आहे. स्नेहालयामधील अनेक मुला-मुलींचे विवाह चांगल्या कुटुंबात झाले आहेत. हे समाजाच्या बदललेल्या मानसिकतेचं द्योतक आहे. या संकुलात HIV बाधितांसाठी हॉस्पिटल चालवलं जातं, जिथे HIV बाधितांच्या संधी साधू आजारांवर उपचार केले जातात. इथल्या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न होतात. HIV बाधितांचे आधार गटही इथून चालवले जातात. लाल बत्ती भागातील मुलांचं आयुष्य स्नेहालयमुळे सुकर झालं. परंतु समाजामध्ये अशी अनेक मुलं आहेत जी कोवळ्या वयात अत्याचारांना बळी पडतात. स्नेहालयानं त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केली. ही हेल्पलाईन सध्या केंद्र सरकारच्या चाइल्ड लाईनचा भाग बनलीय. अहोरात्र चालणारी ही सेवा मुलांच्या कोणत्याही वेळेच्या हाकेला ओ देते. कोणत्याही प्रकारच्या अडचणीतून, समस्येतून त्यांची सुटका करते. त्यासाठी चाइल्ड लाईनचे कार्यकर्ते जनजागृतीचे सर्व पर्याय हाताळतात.
जोखीम पत्करतात. त्यातूनच 2006 साली बाजारू लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आणण्यास स्नेहालयला यश आलं. यातील सर्व आरोपींना शिक्षा ठोठावल्यानं अल्पवयीन मुलींना देह व्यापारात ओढण्याच्या प्रकारांना आळा बसलाय. आज महानगरांबरोबर नगर सारख्या शहरात फोफावणाऱ्या झोपडपट्ट्या अनेक समस्यांचं मूळ ठरल्या आहेत. नगरमधील 5 झोपडपट्ट्यांमध्ये स्नेहालयनं बाल भवन हा प्रकल्प सुरू केला. शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण अशी त्रिसूत्री घेऊन ही बालभवन चालतात. या झोपडपट्ट्यांमधील एकही मूल शिक्षणाला मुकणार नाही, कोणीही बाल कामगार होणार नाही, अल्पवयात मुलींचे विवाह होणार नाहीत आणि इथल्या घरांना सावकारांचा विळखा पडणार नाही. हा अजेंडा घेऊन चालणारी ही आदर्श झोपडपट्ट्यांची चळवळ आहे. या चळवळीला आता यश येऊ लागलंय. येथील मुलांकरता स्नेहालयनं अद्ययावत संगणक प्रशिक्षण केंद्रही सुरू केलंय, जिथे व्यक्तिमत्व विकासाचे धडे मुलांना दिले जातात. याखेरीज स्नेहालय दत्तक विधान केंद्रही चालवते. या माध्यमातून कित्येक जोडप्यांना आई बाबा होण्याचा आनंद मिळालाय. तसंच कुमारी माता, बलात्कारित आणि अत्याचारित महिला यांना इथं मदतीचा हात मिळालाय. स्नेहालयचं कोणतंही काम हे संस्थात्मक वाटतं, पण त्याच वेळी ते चळवळीचंही रूप धारण करतं, लढा उभा करतं, जनजागृती करतं आणि न्याय मिळवतं.